चला आज आपण मस्त अशी वर्षभर टिकणारी पांढरी शुभ्र आवळा कँडी कशी करायची पाहूया. त्यासाठी 1 किलो आवळे आणलेले आहेत. ते स्वच्छ पाण्यानं धुवून घेतले आणि एका पातेल्यामध्ये पाणी उकळलं आणि त्यामध्ये हे आवळे एक 5च मिनिटं उकळी येऊन दिले. लगेच उतरायचे म्हणजे आवळे जास्त शिजत नाहीत. फक्त त्याचे असे भाग पडले पाहिजेत. बघा एकदम 5च मिनिटात हे आवळे छान उकडले. त्यानंतर त्याचे भाग काढले आणि आतमधील त्याच्या बिया काढून घेतल्या. असे सर्व 1 किलो आवळेचे बिया काढून घेतल्या आणि 1 किलोला अर्धा किलो साखर घेतली आणि ती छान अशी मिक्स करून घेतली. त्यानंतर हे मिक्स केलेलं आवळे सर्व एका पातेल्यामध्ये एक 4 दिवस असे झाकून ठेवले. रोज एकदा दिवसातून हे हलवायचं. त्यानंतर 4 दिवसानंतर हे मुरलेला आवळा एका चाळणीमध्ये नितळून घेतला आणि ताटामध्ये असा पसरून उन्हामध्ये 3 ते 4 दिवस चांगला वाळवून घेतला. एकदम चांगले वाळवायचं म्हणजे त्याला गोडी पण छान येते आणि चव पण छान येते ह्या आवळा कँडीला. हे वाळवून घेतल्यानंतर बघा मस्त अशी आपली काय झाली पांढरी शुभ्र वर्षभर अशी टिकणारी आणि चवीला खूपच छान अशी आपली आवळा कँडी तयार झाली. असे छान छान रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.